हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. संतोष देशमुखांची हत्या करण्यात आलेल्या ठिकाणी पोहोचलं न्यूज 18 लोकमत. टोलनाक्यावरचं अपहरण ते घुलेच्या शेतात केलेल्या निर्घृण हत्येचा ग्राउंड रिपोर्ट. देवेंद्र फडणवीसांनी खडसवल्यानंतरच धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही दिला तर हकालपट्टी करण्याचा दिला होता इशारा. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. मुंडेंच्या राजीनामा सत्रानंतर मुंबईत राष्ट्रवादीची खलबतं. अजित पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक. धनंजय मुंडे उशिरा पोहोचले तर भुजबळांची मात्र बैठकीकडे पाठ. धनंजय मुंडेंनी राजीनामा नेमक्या कोणत्या कारणामुळे दिला, सरकारनं उत्तर द्यावं. उद्धव ठाकरेंची मागणी. तर धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा, विरोधकांचा एल्गार. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरनं दादांच्या राष्ट्रवादीत एकवाक्यतेचा अभाव. वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचा मुंडेंचा दावा. तर नैतिक जबाबदारी स्वीकारून मुंडेंनी राजीनामा दिल्याचा अजित पवारांचा खुलासा. धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथच घ्यायला नको होती. राजीनामा आधीच झाला असता तर पुढच्या गोष्टी टळल्या असत्या. भाऊ धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्री पंकजा मुंडेंचा टोला. विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांच्या नावाची शिफारस. ठाकरेंच्या पक्षाच्या शिष्टमंडळानं दिलं विधानसभा अध्यक्षांना पत्र. औरंगजेबाच्या मुद्द्यावरनं अखेर अबू आझमींनी मागितली माफी. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, आझमींचं स्पष्टीकरण. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींच्या मुलाचा गोव्यात राडा. इंडिकेटर न लावता कार चालवल्यामुळे कळंगूट परिसरामध्ये वाद. गोवा पोलिसात गुन्हा दाखल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत तारीख पे तारीख. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर सुप्रीम कोर्टात 6 मेला होणार सुनावणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं गुजरातच्या जामनगर इथल्या वंतारा वन्यजीव संवर्धन केंद्राचं उद्घाटन. एक्सवरती पोस्ट करत पंतप्रधान मोदींकडनं अनंत अंबानींसह संपूर्ण टीमचं तोंड भरून कौतुक.